नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत व्हेज सोयाबीन बिर्याणी। खूप टेस्टी अशी बिर्याणी आज आपण बनवणार आहोत, तेही एकदम झटपट कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। बिर्याणीसाठी हा बासमती तांदूळ अर्धा तास भिजू घातलेला आहे। सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवलेले आहेत। उभा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, वाटाणे, खडा मसाला, तमालपत्र, आलं लसूणची पेस्ट, दही लागणार आहे आपल्याला। आता सोयाबीनचं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता आपण सोयाबीन थोडेसे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत 5 मिनिट। त्यामध्ये मी दही घातलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। पाच मिनिट आपण मॅरिनेट करणार आहोत, जास्त वेळ ठेवायची अजिबात गरज नाही। आता यामध्ये आपण लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला आणि बिर्याणीचा मसाला आता मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण सोयाबीनला लागेल असं मिक्स करायचं आहे आणि आता 5 मिनिट ठेवूया। तोपर्यंत आपण कुकर ठेवूया। कुकरमध्ये तेल घातलेलं आहे। जिरेची फोडणी करूया, खडा मसाला घालूया। आता उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। आले लसूणची पेस्ट पण आपण घालणार आहोत। थोडा वेळ कांदा चांगला परतून घेऊ। आता यामध्ये थोडासा सुकवलेला कांदा घालणार आहे बिर्याणीसाठी। हा कांदा मी चिरून उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे। असेल तर घाला, नाही घातला तरी पण चालेल। छान लाल झालेला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालूया, शिमला मिरची, वाटाणे, गाजर, आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या भाज्या यामध्ये घालणार आहोत। तर मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या थोडा वेळ झाकून ठेवूया। भाज्या छान मऊ झालेल्या आहे। आता थोडीशी आलं आणि लसूणची पेस्ट मी इथे घातलेली आहे। आता आपण सोयाबीन घालणार आहोत। आता मिक्स करून घेऊया। सोयाबीन आपण यात घातलेलं आहे। आता भाज्या आणि सोयाबीन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा वेळ झाकण ठेवू। मस्त छान तेल सुटलेलं आहे।
आता भिजवलेले तांदूळ आपण यात घालणार आहोत। पाणी घालूया, आता मिक्स करून घेऊ आणि मग पाणी घालू। थोडंसं मीठ घालायचं आणि 2 शिट्ट्यामध्ये आपली व्हेज बिर्याणी तयार होते। एकदम टेस्टी, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। नक्की करून बघा। कोथिंबीर घातलेली आहे, थोडासा पुदिना घातलेला आहे। आता पाणी घालूया। मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। अगदी 2 शिट्ट्यामध्ये आपली बिर्याणी तयार होते। दोन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत। बघू शकता, मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे कुकरमध्ये, एकदम झटपट। टेस्टी अशी बिर्याणी तयार झालेली आहे। बघू शकता, दिसायला पण छान दिसते आणि खायला पण एकदम टेस्टी बनते। नक्की करून बघा। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे। आता काढून घेऊ। बघू शकता, खूप छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे। एकदम सुट्टी आणि टेस्टी अशी बिर्याणी कुकरमध्ये केलेली आहे आपण, तेही एकदम कमी वेळेमध्ये। 2 शिट्ट्या आपण घेतलेल्या आहेत। तांदूळ फक्त अर्धा तास भिजू घालायचा। टेस्टी बिर्याणी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।